नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण गाजर हलवा। त्यासाठीचा करेक्ट रेशो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा किती सुंदर आणि मऊसूत बनलेला आहे गाजर हलवा। गाजरांचा सीझन सुरू झालेला आहे आणि गाजरांपासून बनणारी सगळ्यात पहिली डिश, सगळ्यांची पहिली पसंती असते ती म्हणजे गाजराचा हलवा। घरोघरी बनवली जाणारी ही डिश आजच्या भागात आपण बघणार आहोत, ती ही अगदी करेक्ट रेशोसह। हा रेशो फॉलो केला की तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात गाजराचा हलवा अगदी सहज बनवू शकाल। बघू शकताय तुम्ही, अगदी मऊसूत आणि सुंदर बनलेला आहे। गरम किंवा गार कसाही खाल्ला तरी गाजर हलवा टेस्टी लागतो, शिवाय हा 2-3 दिवस छान टिकतो। प्रमाण बघूया। मेजरिंग कपच्या सगळ्यात मोठ्या कपानं इथं मी 1 कप कीस घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आहे। 1 बटर क्यूब आहे, 3-4 तुकडे दालचिनीचे, पिस्ता पावडर आहे, वेलची पावडर आहे आणि 1 जायफळाचा छोटासा तुकडा आहे। काजू आणि मगज सुद्धा घेतलेले आहेत। अर्थात हे सगळं ऑप्शनल आहे, पण हे सगळं साहित्य वापरल्यामुळे गाजर हलवा चविष्ट बनतो। साखर याच्यापेक्षा कमी किंवा जास्त तुम्ही घेऊ शकता। पातेलं तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ही बटर क्यूब टाकून घ्यायची आहे। बटर क्यूब ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। तुपावर सुद्धा अतिशय सुंदर टेस्टी हलवा बनतो। खरं तर हा तुपावरच बनवला जातो। त्यानंतर त्यामध्ये गाजराचा कीस टाकून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। खूप जणांना वाटत असतं की पाण्यात शिजवायचा असतो हा गाजर हलवा, पण असं नाहीये। त्याला छान वाफ सुटते आणि वाफ सुटल्यामुळं हलवा व्यवस्थित मऊसूत होत राहतो। त्यामुळं बटरवर मंद गॅसवर कीस सतत परतत राहायचंय। गॅस अजिबात मोठा करू नका, नाहीतर तो तळाशी करपण्याची शक्यता असते। आता फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। असं 2 मिनिटं आपल्याला परतत राहायचंय सतत आणि फक्त 2च मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय। यापेक्षा जास्त वेळ अजिबात ठेवू नका। आता बघू शकताय तुम्ही, वाफेमुळे मऊसूत झालेला आहे थोडासा। आता साखर टाकूया आणि त्यानंतर त्याच कपानं आपल्याला साईसह दूध घ्यायचे। यापेक्षा जास्त किंवा कमी दूध टाकू नका। काजू आणि मगज टाकायचे, हे तुपावर परतून घेतले तरी छान लागतील। त्यानंतर दालचिनीचे तुकडे टाकायचे। पाव चमचा पावडर टाकली दालचिनीची तरी चालेल। आता वेलची पावडर आहे ही, आणि त्यानंतर हा जो जायफळाचा तुकडा होता तो छोट्याशा किसणीवर असा किसून टाकायचा आहे। अगदी ऐन वेळी जायफळ किसून टाकल्यामुळं खूप छान स्वाद येतो, तर जायफळ जरूर टाका। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचंय। 4 ते 5 मिनिटातच हलवा तयार होतो या प्रमाणामध्ये घेतला तर। त्यासाठी असं अधूनमधून व्यवस्थित परतून घेत राहिलं पाहिजे। आता पुन्हा एकदा 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय। आता बघू शकताय तुम्ही, सगळं एकजीव झालेलं आहे। आता हे पुन्हा एकदा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दुधातच हा हलवा शिजवल्यामुळं अतिशय स्वादिष्ट बनतो। हलवा शिजेपर्यंत मध्ये मध्ये असं झाकण ठेवून शिजवायचे। आता बघा, 3-4 मिनिटांनी दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि व्यवस्थित छान शिजलेला आहे हलवा। बघू शकताय तुम्ही, अगदी मऊसूत आणि सुंदर बनलेला आहे। आता पुन्हा 1-1.5 मिनिट असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि 1-1.5 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे।
आता गॅस बंद करूया आणि आता आपल्याला सर्व करून घ्यायचंय. अगदी तान्ह्या बाळापासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत कुणीही खाऊ शकतो असा हा हलवा. नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच सुंदर डिशसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.